मी ज्याचा उल्लेख केला आता की औरंगजेबानं ज्या प्रकारे संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की तो औरंगजेब बादशहा एवढा क्रूर का वागला संभाजी महाराजांबद्दल. सर, पहिल्यांदा तर आपण या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे, जी आहे आग्रा भेटीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज आणि मेजराजे जयसिंग या दोघांमध्ये जो पुरंदरचा तह झाला, हम्म, त्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना बऱ्याचशा गोष्टी इथं मान्य करून घ्याव्या लागल्या. औरंगजेबाने ज्या काही अटी टाकल्या होत्या त्याच्यानंतर नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना सोडून विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. शिवाजी महाराज सुद्धा विजापूरच्या आदिलशहाकडे जातील अशी भीती मिर्झाराजे आणि औरंगजेबाला वाटली आणि त्याच्यामधून आग्र्याला भेटीला जाण्याचं खूळ निघालं. कुठंतरी विजापूरच्या आदिलशहापासून लांब नेण्याचं ते खूळ निघालं. शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं आणि त्या आग्र्याच्या भेटीमधून शिवाजी महाराज सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आले. संभाजी महाराज परत आले. औरंगजेबाचं जे मृत्यूपत्र आहे 1707 सालचं, त्या मृत्यूपत्रातलं शेवटचं कलम 12वं कलम औरंगजेबाला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत औरंगजेब म्हणतोय की माझ्या निष्काळजीपणामुळे शिवा माझ्या हातातून निसटून गेला आग्र्याहून. आग्र्याहून. हम्म, ही गोष्ट करतोय तो 1707 मध्ये. आणि शिवाजी महाराजांची आग्र्यावरून जी गरुड झेप झाली ती 1666ची. त्याला हा पश्चाताप मरण्याच्या क्षणापर्यंत आहे. आणि हीच गोष्ट जर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याच्या नंतर त्याच्याकडून घडली असती तर ते त्याला जमलं नसतं. त्याला परत एकदा ती रिस्क घ्यायची नव्हती. त्याला काहीही करून मराठ्यांना संपवायचं होतं. कारण 1682ला तो दख्खनीत उतरलाय. 1689 पर्यंत 7 वर्ष तो दख्खनीत आहे. त्याच्यामध्ये त्याचा लाडका वकील जो आहे जाफर खान, तो त्याला म्हणतो, असद खान, तो औरंगजेबाला म्हणतोय की बादशाह आपण आपल्या नंदनवनात परत जाऊ, म्हणजे उत्तरेत परत जाऊ. आता आपण विजापूरची